मी इब्राहिम जमादार, प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृती संगठन। मित्रांनो, पूर्वीपासून मी परिचय देताना उर्दूचा एक शेर म्हणतो, ते म्हणजे जो देखता हूं वो बोलने का आदी हूं, जो देखता हूं वो बोलने का आदी हूं, इसलिए मैं इस शहर का फसादी हूं। तर आज जे मी बोलणार आहे ते त्यामुळे काही लोकांची मन दुखवतील, परंतु मी सत्य बोलण्यास मागे पुढे पाहणार नाही। सर्वप्रथम परवा जे सोलापूर शहरात आमचे आजमी साहेबांनी येऊन जे काही बोलले, वारकरी संप्रदायाबद्दल जे बोलले, त्याचा मी निषेध करतो। कारण अबू आजमी असो, नितीश राणे असो, यांना धर्म समजलेले नाही। कारण धर्म हा लोकांच्या भल्यासाठी असतो, आपसात भांडण लावण्यासाठी किंवा त्यांना मार्ग भटकवण्यासाठी नसतो। धर्म आचरण करताना, पूजा अर्चा करताना कुठलीही जागा पाहण्यात येत नाही। कारण अनेकांनी, थोर संतांनी म्हटलेलं आहे, कण कण में है भगवान। प्रत्येक ठिकाणी ईश्वर हा असतो, अल्लाह असतो। हीच मान्यता इस्लाम धर्मामध्ये आहे आणि प्रत्येक धर्मांची मान्यता आहे। या पद्धतीने आपण चाल करत असताना एका धर्माला टार्गेट करून त्यांच्या विरोधात बोलणे हा चुकीचा आहे। हे तर राज्यकर्ते आहेत, ते काहीही बोलून जाऊ दे, परंतु सोलापूरकर त्यांचे ऐकणार नाही। कारण यापूर्वी आपल्या स्वतःला राज्याचे खूप मोठे मंत्री समजणारे नितेश राणे एक वेळा नाही 10 वेळा येऊन सोलापूर शहरात भांडण पेटवण्याचे प्रयत्न केले, परंतु सोलापूरकर त्यांना जुमानलेले नाही। आपण बंधुत्वानेच राहतो। टी राजा आले, ओवेसी बंधू आले आणि सर्वांना आम्ही एक मनोरंजनात्मक दृष्टिकोनातून पाहतो। आपण जे इथे येऊन नाटकं करतात ते आम्ही आमचं मनोरंजन म्हणून पाहतो। तुमचे बोलणे आमच्या मनावर चालत नाही, कारण आम्हाला एक वेळ पोळलेला आहे। पुन्हा आम्ही भांडण होऊ इच्छित नाही। तरी देखील आपण आजमी साहेब, आपण एक श्रेष्ठ धर्माचे अनुयायी आहे। त्या धर्माने बंधुत्वात्व करिता खूप काही सांगितलेले आहे। एका व्यक्ती विरोधात बोलण्याची मनाई केलेली आहे। याचा तुम्ही भान ठेवून बोलावे। त्यांनी जे काही बोलले, परंतु सोलापूर जिल्ह्याचा मुस्लिम समाज वारकरी संप्रदायाबरोबर आहे। वारी जोरात होणार, कोणीही त्याला अडवणार नाही। रस्ते बंद होऊ दे, सोलापूरचे पूर्ण मार्ग बंद होऊ दे, चालेल, परंतु वारकरी होणार। इतक्याच या वेळेला सांगू इच्छितो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अबू आजम आजमीने चुकीचं काय बोललेलं आहे, तुम्ही हे स्पष्ट करावं। अहो, त्यांनी प्रत्येक वेळ अबू आजमीने म्हटलेलं आहे की बाबा रस्ते पॅक होतात, अडथळा निर्माण होतात। अहो, कुठे अडथळा निर्माण होत नाही। तुम्ही एका शासनाच्या विरोधात एखाद रॅली काढली, एखाद मोर्चा काढली, त्यावेळेला रस्ते पॅक होत नाही का? रस्त्याला अडथळा निर्माण होत नाही का? तुमच्या रॅलीमध्ये अँब्युलन्स शिवाय दुसऱ्या कोणाला मार्ग देता का तुम्ही? मग आमच्या वारकरीलाच का? वारीमध्येच कसं काय होतात? अगोदर जर तुम्हाला रस्ते व्यवस्थित ठेवायचे आहे, अडथळा होऊ द्यायचे नाही, तर तुम्ही जे आंदोलने करतात, तुम्ही जे हे करतात, धरणे धरतात, ज्यामुळे रस्त्याला लोकांना त्रास होतो, ते बंद करा। मग आमच्या वारीकडे पहा।